Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. हाय एव्हरीबडी. तर आज आपण पीपल अँड एन्व्हायरमेंटचा पार्ट सेकंड पाहणार आहोत, ज्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स कव्हर केलेत जे की अलीकडच्या काळात एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर मग बघूयात कोणत्या कोणत्या स्लाइड्स आज आपण पाहायचे. तर पहिल्यांदा आपण कायदे पाहणार आहोत. वारंवार यावर फोकस केला जातो. सेट एक्झाम मध्ये 2015 पासून कायदे विचारले जातात. दुसरा पॉइंट आहे एनर्जी सोर्सेस. 8वी पासून आपण हे शिकत आलोय, पण एक्झाम मध्ये कन्फ्युजन होऊ नये यासाठी थोडंसं डिस्कशन करणार आहोत. पुढचा पॉइंट आहे नॉइज पोल्युशन. तर लेटेस्ट झालेल्या सेटच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन इन्क्लूड केला होता, म्हणून हा पॉइंट इथे टाकला आहे. आणि लास्ट पॉइंट आहे गोल्स. मिनिमल डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे काय असतात, काय वगैरे यावर आपण डिस्कशन करणार आहोत. कायदे म्हणजेच काही ऍक्ट्स आपण इथे पाहू. 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा आला. इथं तुम्हाला कोणीतरी आठवलं असेल. तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठीच हा कायदा आला, म्हणजेच वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्शन ऍक्ट. 1974 मध्ये पाणी प्रदूषण कायदा आला. जे नदीत सांडपाणी आपण मिक्स करतो, जी इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं त्यामुळे इंडस्ट्रीमधून डिरेक्टली जे घाण पाणी नदीत जातं त्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा आला. 1980 मध्ये वन्य संवर्धन कायदा आला, म्हणजेच फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट. महत्वाचं आहे हे पण, कारण एक्झाम मध्ये विचारले, मी इथं येलो केले, हायलाइट केले. 1981 मध्ये हवा प्रदूषण कायदा आला, एअर पोल्युशन ऍक्ट आला. 1986 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट, 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा आला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. आणि याच कायद्या अंतर्गत आपल्या सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट इन्क्लूड झाला 10वी पर्यंत. आणि इथंच ह्याच वर्षी गंगा ऍक्शन प्लॅन सुद्धा लॉन्च झाला, म्हणजेच गंगा नदीत जो गाळ आहे तो साफ करायचं ऍक्शन प्लॅन इथं आखला गेला. 1993 मध्ये जैवविविधता करार झाला, महत्वाचा आहे हा पण पॉइंट. 1997 मध्ये रासायनिक शस्त्रे करार आला. हा इंटरनॅशनल लॉ आहे, इथं मी लिहिलेला आहे. आणि 2005 मध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आला. आता हे ऍक्ट खूप महत्वाचं आहे, कारण कुठेही इंडियामध्ये जेव्हा काही आपत्ती येते, पूर किंवा भूकंप येतो, त्यावेळी तिथं काही मदत आपली पोचती केली जाते गव्हर्नमेंट तर्फे. तर हा कायदा होम मिनिस्ट्री अंडर येतो, इथं मी तुम्हाला शो करतो. पण याचा मेन कोण असतं, तुम्ही गेस केलाच असेल, अर्थातच पीएम. पीएम हा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट तर्फे जे कारवाई होतात त्यांचं मेन असतं. तर आपण इथं काही एनर्जी सोर्सेसवर डिस्कशन करणार आहोत. एनर्जी सोर्सेसचे 2 टाईप आहेत, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल, म्हणजेच पारंपरिक आणि अपारंपरिक. तर यामध्ये फरक असाच आहे की पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे जे कधीच न संपणारे आहेत, ज्यांच्यातून आपण किती एनर्जी यूज करून घेऊ शकतो. पण अपारंपरिक मध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते की हे एनर्जी सोर्सेसचा साठा किती आहे, तो मर्यादित आहे, तर त्याचा यूज पण मर्यादित असला पाहिजे. तर पाहूयात नॉन रिन्युएबल मध्ये कोणते कोणते एनर्जी सोर्सेस येतात. फॉरेस्ट आहे म्हणजे जंगल, सोलार म्हणजे सौर, विंड एनर्जी, बायोमास आणि जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी म्हणजे पृथ्वीच्या तापमानापासून जी एनर्जी मिळते ती जिओथर्मल एनर्जी. आणि नॉन रिन्युएबल एनर्जी म्हणजे संपणारे स्रोत कोणते, तर न्यूक्लिअर एनर्जी, ऑइल, कोल आणि नॅचरल गॅस. हे एनर्जी सोर्सेस लिमिटेड आहेत आपल्याकडे. तर नॉईज पोल्युशनवर थोडंसं मला डिस्कशन करण्याची गरज वाटते, कारण लास्ट इयर जेव्हा मी पाहिलं तेव्हा रेसिडेन्शियलमध्ये डे टाईमला किती नॉईज पोल्युशनची लिमिट आहे असा प्रश्न आला होता. म्हणून बाकीचे पण काही झोन इन्क्लूड केलेत मी, जे की आपण पाहूयात. तर नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण हे रेग्युलेशन अँड कंट्रोल रूल नुसार 2000 साली आलेल्या नुसार काही लिमिट्स ठरवून देतात आपल्यासाठी, की सायलेंट झोन मध्ये एवढाच डेसिबल आवाज पाहिजे. आणि ध्वनी प्रदूषण मोजण्याचं युनिट डेसिबल आहे, विसरू नका. तर सायलेंट झोन मध्ये नाईट टाइमला 40 ही लिमिट आखून दिलेली आहे आणि डे टाइमला 50. तसंच रेसिडेन्शियल झोनसाठी 45 नाईटला आणि 55 डेला. आणि कमर्शियल मध्ये थोडीशी लिमिट वाढवून दिलेली आहे, 55 नाईटला आणि 65 डेला. आणि इंडस्ट्रीयल मध्ये 70 नाईटला आणि 75 डेला. तर ह्या ज्या लिमिट्स आहेत त्यांचा स्क्रीनशॉट तर तुम्ही घ्याच, तुमच्याजवळ असू द्या, कारण जर एखादा फॅक्टर इथं विचारलेला आहे तर मोस्ट प्रोबेबली अपकमिंग एक्झाम मध्ये दुसऱ्या काही पॉइंटवर लिमिट विचारलीच जाईल. आणि इथं आणखीन एक मला इन्क्लूड करावं असं वाटतं की मोर दॅन 80 डेसिबल इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. म्हणजे जर आवाज 80 डेसिबल पेक्षा जास्त असेल
तर तो नॉईज पोल्युशन अंडर येतो. आणि इथं दिलेल्या लिमिटनुसार तुम्हाला ती 80 डेसिबल लिमिट दिसणारच नाही, कारण हे सगळी ॲक्सेसिबल लिमिट आहे. म्हणजे ह्या लिमिटपर्यंत तुम्ही आवाज ठेवू शकता इंडस्ट्रियलमध्ये वगैरे. तर त्याच्यावर 80 डेसिबलच्या जर वर आवाज गेला तर ते नॉईज पोल्युशन होतं आणि त्यावर आपल्याकडे रेग्युलेशन्स आहेत. इथं काही आपण गोल्स डिस्कस करणार आहोत, जे की UN म्हणजेच युनायटेड नेशन्सनं आपल्याला ठरवून दिलेले आहेत प्रत्येक देशाला. तर यामध्ये 2 गोल आहेत, एक मिनिमल डेव्हलपमेंट गोल्स आणि दुसरं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर चला तर मग पाहूयात काय आहेत ते. तर मिनिमल डेव्हलपमेंट गोल्समध्ये 8 गोल आहेत आणि त्यात 189 कंट्रीजने सहभाग घेतला होता, ज्याचा की कालावधी होता 2000 ते 2015 पर्यंत. म्हणजे या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला ते 8 गोल अचीव करायचे होते. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये 17 गोल आहेत, जे की 169 कंट्रींनी मिळून ठरवलेले आहेत आणि त्यांना ते 2015 ते 2030 या कालावधीमध्ये अचीव करायचे आहेत. जसं की त्याचे काही एक्झाम्पल आहेत, इक्विटी, नो पॉवर्टी, एज्युकेशन आणि झिरो हंगर. इथं काय मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकेन मिनिमल डेव्हलपमेंट गोल्सचा, आणि हा स्क्रीनशॉट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा. हे दोन्ही तुमच्याकडे सेव्ह असू द्यात, याचा की नक्कीच अपकमिंग सेट एक्झाम मध्ये तुम्हाला बेनिफिट होईल. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन.